या अर्थसंकल्पामध्ये बहुजन समाजाला काय दिलं तुम्ही? आता परत सांगतील लाडकी बहीण उचल. अध्यक्ष महोदय 3 वर्ष झाले एसटी, एससी, ओबीसी, मराठा या बहुजन समाजातल्या प्रमुख वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. सनातनी धर्माने बहुजनांना जे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं होतं हे सरकार तेच करतंय. भिडेवाडा ते मुंबई असं चालत येण्याचा त्यांनी संकल्प केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीला बोलवलं, सांगितलं हा प्रश्न मिटवून देतो. काल त्यांचा रात्री मला फोन आला, साहेब तुम्ही हा विषय पडत काढा, आम्हाला काही मिळालेलं नाही. का तुम्ही त्यांना देत नाही? का PhD फेलोशिपचे सगळे पैसे बंद केलेत? त्यांनी शिकू नये म्हणून? अध्यक्ष महोदय, एक आपली चांगली योजना आहे की आपण दलित विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवतो. तरी ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली. शाहू महाराज आणि गायकवाड महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला आला. याच्यातनं प्रेरणा घेऊन ही योजना जन्माला आली. तुम्ही त्याचं पर्सेंटेज 50 वरनं 75 वर नेलं. त्यांना जे तुम्ही अर्थसहाय्य करत होते ते अर्थसहाय्य 30 लाखावर आणलं. हार्वर्ड आणि ऑक्सफोर्डची फीच 50 लाख रुपये आहेत. निर्वाह भत्ता बंद केला. आता पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं? म्हणजे तुम्हाला दलितांना फॉरेनला जाऊच द्यायचं नसेल तर तसं एकदा सांगून टाका ना. अशा कैच्या का मारता? नरेटिव्ह तिथे सुरू होतो कारण काय वास्तव आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्याच्यातच दिसतं की तुम्ही दलित विरोधी, तुम्ही बहुजन विरोधी आहात.